असलेल्या आंदोलनानंतर आता राहुल गांधी प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये काँग्रेसने 3 तास ठिय्या दिला। राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचं 3.5 तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू होतं। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू होती। अखिलेश यादव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधी प्रियांका गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। इंडिया आघाडीचे नेते खासदार देखील यामध्ये सहभागी झाले होते। खेचतच या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। 3.5 तास पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात काँग्रेसने ठिय्या आंदोलन केलं। स्वतः राहुल गांधी, प्रियांका गांधी, खरगे, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, योगेंद्र यादव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इतर खासदारांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। त्याआधी जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली, मात्र राहुल गांधी यांनी संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी ठेवली होती आणि सरकार त्यासाठी तयार आहे। मात्र त्यानंतर त्यांनी आपली मागणी बदलली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलेलं आहे। देखिए, जिम्मेदारी ये बनती है कि प्रधानमंत्री मांग को तो माने, छात्रों को तो माने। आखिरकार छात्रों की मांग क्यों नहीं मान रहे हैं? तर पोलिसांनी उचलून गाडीमध्ये ठेवलेलं आहे। राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे काही दृश्य ज्यावेळेला राहुल गांधी या ठिकाणी ठिय्या देऊन बसले होते आणि ते इथून हटण्यास तयार नव्हते, त्यावेळेला पोलिसांनी त्यांना असं उचलून गाडीत टाकलेलं आहे। 3.5 तासापासून राहुल गांधी, प्रियांका गांधी इथे ठिय्या देऊन होते। काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते। जितेंद्र सिंह यांच्या ट्विट नंतर त्यानंतर राहुल गांधी आणि इतर खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत होते। राहुल गांधींनी चलो पीएम हाऊस अशा प्रकारचं आवाहन देखील केलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसच्या या ठिय्या आंदोलनाला प्रतिसाद वाढत चालला होता। त्यानंतर